आहेत ते समोर आले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। म्हणजे अगदी तुम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये अगदी वर्णन करून सांगितलं होतं। तुम्ही ज्यावेळी म्हणाला होतात की पाणी मागितलं आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर लघुशंका केली, त्यावेळी तुम्ही काहीशी अतिशयोक्ती करताय असं महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांना वाटलं होतं। मात्र हे फोटो समोर आलेत, हे फोटो समोर आल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया होती? पक्षातले मी बरेच जे नेते तुम्हाला भेटले असतील, त्यांनी काय सांगितलं? आज सभागृहामध्ये जवळपास सगळ्याच पक्षाच्या लोकांनी माझं अभिनंदन त्या ठिकाणी केलं। कारण मी जे त्यावेळेस 16/12/2024ला मी जे नागपूरच्या सभागृहामध्ये बोललो होतो, बरेच जण म्हणले होते हे अतिशयोक्ती बोलतोय, अति जरा बोलतोय, हे काय शक्य आहे का, हे आमका आहे का? अहो CS तिथला जिल्ह्याच्या CS ला विचारलं मी, काय परिस्थिती आहे, याला किती ठोके मारलेत, काय मारलेत, आसपासच्या गावाला विचारलं, देशमुख कुटुंबियांना विचारलं, देशमुख कुटुंबियांनी सांगितलं असं अशी घटना झाली। ती घटना जशीच्या तशी मी सभागृहामध्ये मांडली आणि तशीच्या तशी ती कालच्या फोटोत उतरली। काल हे SITने जे चार्जशीट दाखल केलं त्याच्यानंतर हे जे फोटो बाहेर आले, तर ते मला असं वाटतं की मी 16/12ला जे भाषण केलं ते जसेच्या तसं तंतोतंत या ठिकाणी बाहेर आलेलं आहे। त्याच्यामुळं मी अतिशयोक्ती बोललेलो नव्हतो। मी जे खरं आहे मी माहिती घेऊन बोलतो, बिगर माहितीचा बोलत नाही, पुराव्यासह पुरावे गोळा करतो आणि पुराव्यासह बोललो होतो त्याच वेळेस। बरं, तुम्ही आता आणखी एक मागणी आज केलेली आहे, ती म्हणजे धनंजय मुंडेंना या प्रकरणामध्ये सह आरोपी करावं। ते कोणत्या पुराव्यांच्या आधारे, कोणत्या आधारे तुम्ही म्हणताय, काय तुमचं नेमकं म्हणणं आहे त्या संदर्भातलं थोडं सविस्तर? नाही, मी एक मिनिट ऐका। 14 ऑक्टोबरला एक बैठक झालेली आहे अवादा कंपनी बरोबर धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी, जिथं बसून वाल्मिक कराड त्यांचा कारभार हाकत होते। तिथं एक बैठक झाली, त्याला नितीन पिकड, त्याच्यानंतर ते तांबोळी, शुक्ला वगैरे वगैरे लोक होती आणि ते तिथं मिटलं नाही म्हणून सातपुडा हे जे बंगला आहे, सन्माननीय धनंजय मुंडे यांचा शासकीय बंगला, या शासकीय बंगल्यावर 19 ऑक्टोबरला बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये खंडणीची रक्कम 3 कोटीच्या ऐवजी 2 कोटीवर येऊन थांबली। हे आरोप मी स्पष्टपणे केलेला आहे आणि SITने जे चार्जशीट दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीटचा अधिकार राखून ठेवलेला आहे। माझी विनंती आहे की ही 19 तारखेची बैठक, ज्याला वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, त्याच्यानंतर ते तांबोळी, शुक्ला, हे सगळे अधिकारी आवादाचे तिथं हजर होते। धनंजय मुंडे उपस्थित होते त्या बैठकीला, सातपुड्यावरच्या बैठकीला? तर त्याच्यामध्ये धनंजय मुंडे स्वतः उपस्थित होते 19 तारखेच्या बैठकीला? 1,500% उपस्थित स्वतः उपस्थित होते। आणि तिथून 3चं 2 वरती आलं, हे वरती फोन केला त्यांनी, अवादा कंपनीला फोन वो 3 मांग रहे। अवादा कंपनीच्या वरिष्ठांनी सांगितलं 3 नाही 2 में का फायनल करो। मग ते 2 मध्ये फायनल करून गेले। मी आरोप करतोय, माझी जी माहिती आहे, माझ्याकडे जो पुरावा आहे त्याच्यावरून, माझ्याकडे जी माहिती आलेली त्याच्यावरून मी आरोप करतोय। मी म्हणतो हा आरोप जर खोटा असेल तर ते बाजूला निघतील आणि खरा निघाला तर ते त्याच्यामध्ये सहआरोपी व्हायला त्यांना कोण रोखणार आहे? कायदा कसा रोखू शकेल? बरं, म्हणजे धनंजय मुंडे स्वतः त्या बैठकीला उपस्थित होते असं तुमचं म्हणणं आहे आणि त्या आधारे तुम्ही म्हणताय की धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी केलं पाहिजे। आणखी एक मुद्दा तुमच्या आजच्या बोलण्यामधून पंकजा मुंडेंचा सुद्धा उल्लेख झालेला होता। सकाळी तुम्ही माध्यमांशी जे बोलत होतात, पंकजा मुंडे म्हणतायत मला बीड जिल्ह्याविषयी विचारू नका। का म्हणत असतील पंकजा मुंडे असं? म्हणजे दीर्घकाळ त्यांनी पालकमंत्री होत्या ना त्या बीड जिल्ह्याच्या? 5 वर्ष पालकमंत्री होत्या आणि त्यांना उत्तर दिलंय सकाळी। मला वाटतं तुमच्या टीव्हीने दाखवलं असेल ते। डबल काय बोलायचं त्याच्यावर? मी त्याच्यावरती आता बोलू इच्छित नाही। सकाळी फार व्यवस्थित उत्तर दिलंय मी त्यांना। बरं, आता राजीनामा झालाय, राजीनामा पाहिला असेल सरकार काय झालं असं वाटतं?
नाही 100% न्याय कुठं झाला, 90% झाला. यांचा राजीनामा झाला म्हणजे एक फायदा कोणता, की या केसवरती यांच्या मंत्रिपदाचा जो बोजा पडणार होता तो बोजा आता उठलेला आहे. आता वजन यांचं राहणार नाही, हे फक्त आमदार म्हणून राहतील आणि अधिकारी मंडळी सुद्धा कोणी अंडर भीती याच्यामध्ये काम करणार नाही, उघडं काम त्या ठिकाणी करतील. आणि आतापर्यंत जे बसवराज तेली साहेब आणि त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचा त्यांना वरदहस्त असल्यामुळं अगदी फ्री माइंड काम केलंय, अतिशय चांगलं काम केलंय. बसवराज तेली साहेब असतील, ते पाटील साहेब असतील, किरण पाटील असतील, गुजर साहेब असतील, ह्या सगळ्यांनी त्यांना फ्री हँड मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं आणि मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून याच्यामध्ये पॉझिटिव्ह भूमिका घेतल्यामुळं 100% हे चार्जशीट अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी दाखल झालंय. आणि माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती केली, त्यांना सहकारी म्हणून बाळासाहेब कोले यांची नियुक्ती केलेली आहे. त्याच्यामुळं केस चालवण्याची सुद्धा गॅरंटी आम्हाला आता आलेली आहे. मग धनंजय असेल, धनंजय देशमुख, आमचं देशमुख कुटुंबीय, पूर्ण मासा जोकर आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची मनापासूनची इच्छा होती की आम्हाला उज्ज्वल निकम साहेबच याच्यात सरकारी वकील पाहिजेत. मी सुद्धा विनंती करायला, कारण त्यांची NOC शिवाय ते होता येत नाही. त्यांची NOC त्यांनी दिली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची ऑर्डर काढली. त्याच्यामुळं केसच्या बाबतीत अडचण नाही. फक्त एक आहे की आता चार्जशीट दाखल केलेलं आहे, सप्लिमेंटरी चार्जशीटचा अधिकार ठेवलेला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे आणखी 2 लोकांची त्याच्यामध्ये नियुक्ती करून काही गोष्टी ज्या संतोष अण्णाच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या आहेत आणि काही गोष्टी मृत्यूच्या नंतर घडलेल्या आहेत. तर हे जे लोक आहेत, कोणी तो डॉक्टर वाय भासे, ते देशमाने, त्याच्यानंतर ते राजेश पाटील, ते वाशीचे 2 पोलीस आहेत कोणतरी ते, आणि महाराजा असे उर्फ महाराजा फाराजा असे बरेचसे लोक आहेत. हे एकदा यांचा इन्व्हॉल्वमेंट चेक करावा आणि यांचा इन्व्हॉल्वमेंट चेक करून मग फायनल चार्जशीट दाखल करावं, अशा प्रकारची आमची विनंती आहे. बरं सुरेश दर्जी, हे फोटो पाहिल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्ट, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल. त्याच्यामुळं आम्हाला आशा आहे की पुढच्या वर्षभरामध्ये हे केसचा तर इथं निकाल लागावाच, हायकोर्टातही लागावा आणि सुप्रीम कोर्टापर्यंत लवकरात लवकर जावी. आणि जे द्रौपदी मुर्मू मॅडम आता राष्ट्रपती आहेत, त्यांच्या हातानेच यांचा माफीनामा रिजेक्ट व्हावा आणि हे सगळे लोक फाशीवर जावे, एवढी मनोमन इच्छा आमची सगळ्यांची आहे.